पुढची बातमी बघूयात। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फडणवीसांशी भेटीगाठी सुरू आहेत। आधी पार्थ पवार, मग सुनील तटकरे, त्यानंतर छगन भुजबळ फडणवीसांना भेटले। राष्ट्रवादीमध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न त्यानंतर उपस्थित होतोय। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे सध्या फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमेश सर, आता बघतोय आपण की पार्थ पवार भेटले, मग तटकरे भेटलेत, आता भुजबळांची सुद्धा भेट झालेली आहे। फडणवीसांची या सगळ्यांची भेट होणं, या सगळ्याचा कसा अर्थ काढायचा? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की रोजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भानं रोजच वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होतात, त्यावरती माध्यमांमधून चर्चा होतात। आज तुम्ही जे आता सांगितलं तो त्यातलाच एक भाग आहे। मला असं वाटतं की आपल्यामध्ये माध्यमांमध्ये जी चर्चा होते आणि प्रत्यक्ष जी वस्तुस्थिती असते बऱ्याच वेळा त्याच्यात खूप अंतर असतं। आता कदाचित या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमधनं जे काही त्या घडामोडी सुरू आहेत त्याचा त्याच्याशी संबंध नसावा। राज्यातल्या ज्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, त्या संदर्भात मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये अनेक ठिकाणी थेट स्पर्धा होऊ शकते। उदाहरण द्यायचं तर पुण्यामध्ये या पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस तितका स्ट्रॉंग आहे, भारतीय जनता पक्ष तितका स्ट्रॉंग आहे। राज्यामध्ये अशा अनेक ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये रस्सीखेच होऊ शकते। कदाचित ती टाळण्यासाठी त्याच्यावर काय कुठल्या जागेवरती काय करता येऊ शकतं, कदाचित यासाठी ही भेट असू शकते असं मला वाटतं। उमेश सर, आता आपण जे बघितलं की कार्यकारिणी सुद्धा नवीन आली, पण त्याच्यात सुद्धा ज्येष्ठांना डावललं गेल्याची चर्चा आहे, त्या अनुषंगानं या संदर्भात बघता येईल का? मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठांना डावलणं आणि मुख्यमंत्र्यांची भेट हे दोन वेगळे विषय आहेत। भारतीय जनता पक्षाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा त्या सगळ्या गोष्टीशी संबंध असेल असं मला वाटत नाही। आजची जी भेट आहे ती माझ्या दृष्टीनं तर येत्या युगातल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भानं असावी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय त्याच्याशी थेट मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून फडणवीसांचा काही संबंध असण्याचं काही कारण नाही। ठीक, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात, या संदर्भात सविस्तर विश्लेषण केलं यासाठी।